अदनान खाशोगी या शस्त्रास्त्रांच्या व्यापाऱ्यानं केनियात ओल पजेटा नावाचा गेम रँच विकत घेतला होता. ह्या रँचवरील टेंटेड कॅम्पवरचा मुक्काम मोठा रोमांचकारी असतो. रेटिक्युलेटेड जिराफ पावलोपावली प्रदेश न्याहाळतात. एवढंसं खुट्ट झालं की ते थबकतात. जोडीदार पाणी पिण्यास वाकला असेल तर दुसरा चौफेर नजर ठेवून असतो. जिराफांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या खास झडपा असतात. त्यामुळं मान खाली वाकवली तरी त्यांच्या मेंदूला इजा होत नाही. चिंपांझीची अभ्यासक जेन गुडालच्या नावे इथं चिंपांझींसाठी अभयारण्य आहे. रानावनात पोरके सापडलेले चिंप इथं आणतात. त्यांचं मोठ्या ममतेनं इथं संगोपन करतात. तारेच्या कुंपणातून वीज प्रवाह सोडलेला आहे. हातात लाकूड घेऊन तारेवर फटके मारत राग काढता येतो ते ह्या टोटोला पक्क माहिती आहे. अलीकडच्या काळात चिंप्सचं अस्तित्व धोक्यात आलंय. पण अशा संरक्षित क्षेत्रांमध्ये त्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे आता नवा प्रश्न निर्माण झालाय. या चिंप्सना परत त्यांच्या नैसर्गिक प्रदेशात सोडायचं म्हटलं तर अशी जंगलच मुळी कमी होत आहेत. हा प्रश्न आता सोडवता येणार की नाही अशी स्थिती आहे. मोरानी हा पाळीव गेंडा गेली 30-35 वर्ष हा माणसात वाढला. त्याला ऊस भरवायचा, त्याच्या शिंगाचा अंदाज घ्यायचा. जुलै 2008 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी मोरानीनं जगाचा निरोप घेतला. गेम ड्राईव्हला एकदा ब्लॅक रायनोचं हे कुटुंब अगदी अचानकपणे आमच्या पुढे येऊन उभं टाकलं. ओल पजेटावर ब्लॅक आणि व्हाईट रायनो दिसतात. हा व्हाईट रायनो ग्रेझर म्हणजे गवत खाणारा, तर ब्लॅक रायनो हा ब्राउझर म्हणजे झाडोऱ्याची पानं कुरतडून खाणारा. इथलं संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखं आहे. तिथं वन्य प्राण्यांच्या ठशांची लिपी आहे. अक्षर ओळख जशी आपण शिकतो तशीच ही आदिम वनलिपी अभ्यासायची. बबून, जिराफ, ऑस्ट्रिच, बुश बेबीज, रायनो, हिप्पो, चित्ता, कोरी बस्टर्ड, इजिप्शियन गीज अशी ही रानाची लिपी. अनेक सख्या असणारा हा नर हेवा वाटतो ना त्याचा. पण बिचाऱ्याला त्याची सत्ता टिकवायला आणि मिलनोत्सुक मादीला राजी करायला दिवस पुरत नाही. शेपटीचा पांढरा गोंडा फुलवायचा, तो झेंडा फडकवून दुसऱ्या नराला धोक्याचा इशारा द्यायचा. माणसं पांढरा झेंडा दाखवून शरणागती पत्करतात, तर ही हरणं युद्ध पुकारतात. पक्षी निरीक्षणास सकाळची आणि संध्याकाळची वेळ उत्तम मानतात. पण दुपारच्या शांत वेळी दुर्बीण कॅमेरा घेऊन बसलं तर रानातील अनेक गमती दिसतात. युगांडा देशाचा हा राष्ट्रीय पक्षी क्राउंड क्रेन. हा देखणा मुकुटधारी पक्षी. इथे पोकोट, तुर्कान आणि सांबुरूंची वस्ती मुद्दामून वसवली आहे. संध्याकाळचा गारवा पसरतो आणि तंबूच्या दारातून माउंट केनिया पाणवठ्यात डोकावताना दिसतो.
17,500 फूट उंचीचा माउंट केनिया हा सांबुरू, किकियू आणि मसाईंचा देव पर्वत. विषुववृत्तावर असूनही त्याची शिखरं बर्फाच्छादित आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे येत्या 10-15 वर्षात इथलं सगळं बर्फ वितळून जाईल का काय अशी भीती निर्माण झाली. प्रसिद्ध हॉलिवूड कलाकार विल्यम होल्डननं या रम्य प्रदेशात माउंट केनिया सफारी क्लब बांधला. इथल्या मुक्कामात राजेशाही थाट अनुभवता येतो. इथलं ॲनिमल ऑर्फनेज आवर्जून पाहण्यासारखं आहे. बोंगो हरिण, पिग्मी हिप्पो आणि कॅरेकल कॅट सारखे दुर्मिळ प्राणी जवळून पाहता येतात. लेक नकुरू म्हणजे जगातील प्रत्येक पक्षी अभ्यासकाची पंढरी. रिफ्ट व्हॅलीतील हे अवघ्या 109 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं खास अभयारण्य अगदी नकुरू गावालगत पसरलेलं आहे. या पाण्यात क्षारांचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे ब्लू ग्रीन ॲल्गी इथं खूप वाढते. त्यावर पोटपूजा करण्यास रोहित पक्षी मोठ्या संख्येने येतात. नकुरूत ह्या पांढऱ्या गेंड्यांना संरक्षण दिले गेलंय आणि आता त्यांचे लहान मोठे कळप दिसू लागले आहेत. त्यांची श्रवण क्षमता असामान्य असते. जर असं खुट्ट झालं की ते चाहूल घेतात. गेंडे आणि रानम्हशीच्या कळपाबरोबर गाय बगळे वावरतात. त्यांच्या चालण्यानं गवतातील किडे उडतात, म्हणून या बगळ्यांना आयतं खाणं मिळतं. नकुरू तलावाचा काठ 27 किलोमीटर लांबीचा आहे. त्या लगत सर्वत्र ॲकॅशियाची दाट झाडी आहे. त्यातून बबून्सच्या टोळ्या राहतात. टोळीचा दादला एखाद्या विचारवंतासारखा बसलेला दिसतो, पण त्याचं लक्ष टोळीवर असतं. भरपूर गवत आणि शीतल हवामान असतं तेव्हा इम्पाला हरणी पिल्लं घालतात. त्या पाडसांवर अनेकांचा डोळा असतो. 2-4 पावलंच बागडायची त्यांची सीमा असते. नकुरूचं पाणी मचूळ आहे, पण जागोजागी गोड्या पाण्याचे पाणवठे आहेत. त्यावर अनेक प्राण्यांचा राबता असतो. टॉमी म्हणजे थॉम्सन्स गॅझल हे अतिशय तुडतुडं हरिण. संध्याकाळचा गारवा कानात शिरला की ती बेभान होतात. एखाद्या मोक्याच्या ॲकेशियावर बगळे, करकोचे वस्ती करतात. माराबू स्टॉर्क, येलो बिल्ड स्टॉर्क्स या प्रत्येकालाच शेंड्यावरची जागा हवी असते. आपल्याकडच्या गवळण पक्ष्यांच्या कुळातले हे विव्हर पक्षी. मादीच्या पसंतीस पडेपर्यंत ह्या नरपक्षाला घरटं सजवत राहावंच लागतं. गवतातील काड्याकुड्या जमवून घरटं विणणारा हा देखणा पर्पल ग्रेनाडियर. एकंदरीत काय, घर बांधणीची खटपट कोणालाच चुकत नाही. भल्या दांडग्या सॅडल बिल्ड स्टॉर्कची क्वचितच नकुरूत हजेरी असते. फक्त ह्याच परिसरात बरिंगो जिराफ दिसतात. ह्या जिराफांच्या गुडघ्यापर्यंतचा रंग पांढरा शुभ्र असतो. निसर्गाचा हा विशाल रंगमंच. इथं सतत काही ना काही नाट्यपूर्ण घटना घडत असतात. या नाट्यात आम्हीही गुरफटून गेलो. लबाड कोल्हा तुरुतुरु करत धावत होता. त्याचं लक्ष कुठे एखादा घास ओरबाडता येईल का त्यात होतं. चित्रावती घालाव्यात तसे घास अर्पण करत ही सिंहीण शिकार ओढत नेत होती. ते घास जमवायला गरुडाबरोबर कावळ्यांचीही पळापळी सुरू होती.
आयबिस, क्राऊंड क्रेन, गेंडे आणि जिराफांच्या कळपानं या नाट्यमंचावर प्रवेश केला. पण प्रत्येक जण एकमेकापासून आदरणीय अंतर ठेवून होता. या सर्व नाट्यातला एक असामान्य कलाकार जंगलाचा राजा. त्याची ती चाल, तो रुबाब, त्याच्या नजरेतली जरब, हे सगळं अविस्मरणीय. मानवाला निसर्ग भ्रमणासाठी मार्गदर्शन करण्याची वेळ अशी प्राण्यांवर येणार की काय, असं वाटतंय ना? नकुरूतील सफारी नेहमीच रंगभरी असते. कधी एकदा तलावाकाठी पोहोचतो असं होतं. काठावर हळूवार उतरायचं. उतरताना गडबड गोंधळ झाला की हे सगळे पक्षी हलके हलके आत सरकतात. नकुरूत पेलिकन पक्ष्यांचीही मोठी वसाहत आहे. फूट 1.5 फूट लांबीच्या चोचीखालच्या पिशवीत हे पक्षी बकाबक अन्न खाऊन साठवतात. हा पक्षी गुबगुबीत, वजनदार. उडण्यासाठी त्यांना 7-8 वेळा उड्या मारत मारत धाव घ्यावी लागते. मगच ते संथपणे हवेत झेपावतात. नकुरूत तलावाकाठी उतरून जर बारकाईनं पाहिलं की पक्ष्यांच्या अनेक खटपटी लटपटी उलगडू लागतात. मिलनगाळी हे पक्षी अजूनच रंगात येतात. त्यांच्यात चढाओढ सुरू होते. एका मादी मागे मागे पावलावर पाऊल टाकत पलटण निघते. तरस हा जंगलातला एक भन्नाट प्राणी. निसर्गातला हा सफाई कामगार. नकुरूतले तरस एक एकदा रोहितांवर धावून जातात. पाण्यातून धावत पाठलाग करायचा हे अवघड काम. पण चुकून एखादा आजारी अधुपक्षी त्यांच्या हाती लागतो. तरसाच्या असल्या उद्योगामुळे म्हणा किंवा कोणत्या तरी अनाकलनीय भीतीमुळे हे लक्षावधी पक्षी बिथरतात, घाबरतात. मग एका कोपऱ्यात उसळलेली ही घबराट सर्वत्र पसरते. लाटा उसळाव्यात तशा पक्ष्यांच्या लाटा मागून लाटा हवेत झेपावतात. हळूहळू गोंधळ शमतो. पक्षी गोल गोल भिरभिरून शांत कोपऱ्यात उतरायला लागतात. तलाव पुन्हा आरशासारखा नितळ वाटू लागतो.